कोपरगाव तालुक्यातील धारणगाव परिसरात मेन रोडलगत असलेल्या झाडांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक झाडे जळाल्याचे निदर्शनास आले असून एक झाड रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या अवस्थेत आढळले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ही घटना नैसर्गिक कारणांमुळे घडली की मानवी हस्तक्षेपामुळे याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान सदर परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या घटनेची वन विभागाने दखल घेतली आहे का, तसेच याबाबत कोणती ठोस कारवाई केली जाणार आहे का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यमान कायद्यानुसार झाडांची तोड अथवा जाळपोळ झाल्यास वन संरक्षण अधिनियम 1980 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत नुकसान व आग लावण्यासंबंधीच्या तरतुदीनुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोणते कायदे लागू होतात याची तपासणी करून संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तात्काळ कारवाई करत आग नियंत्रणात आणली आहे. तसेच रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिकांकडून या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार घटकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.